पालखीनंतर वळूया आपण आता संत गजानन महाराजांच्या पालखीकडे। शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी ही धाराशिव जिल्ह्यात दाखल झालेली आहे। बीड धाराशिव सीमेवरच्या कळंब शहरामध्ये पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत झालेलं आहे। गणगण गणात बोतीच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात संपूर्ण कळंब नगरी भक्तिमय झाली। गजानन महाराजांची पालखी आज कळंबमध्ये मुक्कामी असणार आहे। अत्यंत शिस्तबद्धपणे पालखीचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने सुरू आहे। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात। मुखी विठ्ठलाचे नावाने हरिनामाचा जयघोष करत शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी दिंडी जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये या पालखी दिंडीचं आगमन झालेलं आपण दृश्य या ठिकाणी पाहू शकतो। अगदी शिस्तबद्ध पालखी दिंडी म्हणून या संत गजानन महाराजांच्या पालखीची ओळख आहे। आपण जर पाहिलं तर मी आता कळंब शहरातील मांजरा नदीच्या पुलावर आहे। अगदी ही पालखी दिंडी जी आहे ती आता कळंब शहरामध्ये दाखल झालेली आहे। खरं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये या पालखीचं खऱ्या अर्थात आगमन झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जी आहे ती साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण या ठिकाणी दाखवतोय। पालखीचं आगमन जे आहे ती या ठिकाणी झालेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये कळंबकर जे आहेत या पालखीचं स्वागत करण्यासाठी जमलेले आहेत। पुढील 3 दिवस ही पालखी जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये मुक्कामी असणार आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर कळंब शहरातील नगर परिषदेच्या मैदानावर या पालखीचा मुक्काम असणार आहे। आज संध्याकाळी ही पालखी जी आहे ती मुक्कामी ठेवण्यात येणार आहे। मोठ्या संख्येनं कळंब शहरातील नागरिक असतील, आजूबाजूचे नागरिक असतील, दर्शनासाठी मोठ्या मनोभावे येत असतात। मोठ्या प्रमाणावर नगर परिषदेच्या वतीने देखील या पालखीची वारकऱ्यांची सोय व्हावी यासाठी या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि पालखी पुढील 2 दिवस धाराशिव जिल्ह्यामध्ये मुक्कामी असणार आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, कळंब, धाराशिव।